5 लाखांच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबवली. फ्लॅट बाहेर ठेवलेल्या बुटात लपवलेली चावी घेऊन चोरट्याने आरामात फ्लॅट उघडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कपाट व लॉकर फोडून दागिन्यांसह रोख रक्कम असे एकूण 5,44,000ची चोरी केली. ही घटना गाव भागातील संग्राम चौक जवळील जय अपार्टमेंटच्या फ्लॅट नंबर 13 मध्ये सोमवारी दुपारी घडली. याबाबत किरण केसरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगलीच्या गाव भागातील संग्राम चौक जवळील जय अपार्टमेंटमध्ये 13 क्रमांकाचा फ्लॅट किरण गजानन केसरे वय 50 व्यवसाय खासगी नोकरी यांचा आहे. ते सोमवारी सकाळी फ्लॅटला कुलूप घालून बाहेर गेले होते. यावेळी फ्लॅटच्या बाहेर असलेल्या बुटात फ्लॅटची चावी होती. ती चावी घेऊन अज्ञात चोरट्याने फ्लॅटचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. तसेच हॉलमधील तिजोरीचे दरवाजे व लॉकर त्याने फोडले. त्यामध्ये असलेल्या सोन्याच्या कानातील टॉप्स, नेकलेस, मनी, टिक्की, जेंट्स व लेडीज अंगठी, 2 लहान अंगठी, कानातील रिंग, वेडणी, कानातील जुबे, 2 बोरमाळ असे एकूण 7.5 तोळ्याहून अधिकचे सोन्याचे दागिने, 10 ग्रॅम वजनाचे चांदीचे जास्वंदी फूल आणि रोख 25,000 रक्कम असा एकूण 5,44,000चा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. सदरची घटना सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 2:30च्या दरम्यान घडली. दुपारनंतर किरण हे घरी आल्यावर फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचे त्यांना समजले. याबाबत केसरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळी पंचनामा करून डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंट पथक यांनी तपासणी केली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फ्लॅटच्या बाहेर ठेवलेल्या बुटात फ्लॅटची चावी होती. ती चावी घेऊन चोरट्याने फ्लॅटमध्ये प्रवेश केला होता. बुटातील चावी संदर्भात कुटुंबियांच्या जवळच्या व्यक्तींना माहिती असणार किंवा पाळत ठेवून फ्लॅटची चावी कुठे असते हे माहिती करून घेऊन चोरट्याने चोरी केली आहे. या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.